नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही? सकाळचे 8 वाजलेले आहे. तर आता मला डबा बनवायचा होता, तर म्हटले काय बनवावं. तर मी पटकन असा सोपा पदार्थ पालक डोसा बनवलेला आहे. सिंपल रेसिपी आहे. तुम्हाला मी एकदा दाखवेल पालक डोसा कसा बनवायचा. तर मला आज ब्लाऊजची ऑर्डर होती, त्याच्यामुळे मी पटकन आवरत होते, कारण मला आज ब्लाऊज द्यायचे होते गिऱ्हाईकांचे. तर मी घरातली पटकन कामं आवरून घेतली आणि आता माझा स्वयंपाक तयार झाला होता. तर म्हटले देवाला उपवास दाखवून घ्यावा. माझ्या मुलाला पालक डोसा खूप आवडतो. जेव्हा पण त्याला असं काही खावं वाटलं तर मी त्याला पटकन बनवून देते, कारण एकदम सिंपल रेसिपी आहे. तर माझे सगळे कामं आवरून आता मी सिन्नरला निघाले आहे. तर आम्ही आता सिन्नरला आले आहोत. तर सिन्नरला आल्यावर पहिले आम्ही देवाच्या मंदिरात जातो, कारण जवळपासच इथं कृष्ण मंदिर आहे. तर आम्ही प्रत्येक वेळेस आलो तो जातो कृष्ण मंदिरामध्ये. सिन्नरमध्ये 14 चौकाचा वाडा आहे, कृष्णाचं मंदिर. छान असं मंदिर आहे. जेव्हा पण येतो तेव्हा मी पहिले देवदर्शन करतो. मंदिरातनं जाऊन आल्यानंतर आम्ही माझ्या बहिणीकडे गेलो. तर आम्ही तिथे जेवण वगैरे करून घेतलं आणि रोजच्या कामाला सुरुवात केली, कारण ब्लाऊजची ऑर्डर असल्यामुळे मला पटकन गिऱ्हाईकांना द्यायचं होतं. तर आम्ही तिघी पण बहिणी टेलर आहोत. हे माझ्या मोठ्या बहिणीचं दुकान आहे, मी तिथं डेली जाते. आम्ही तिघी बहिणी पण तिथं शिलाई काम करतो. पार्लरची ऑर्डर असते तेव्हा पार्लरच्या ऑर्डरला पण जायला लागतं. त्याच्यामुळं जेव्हा ब्लाऊज येतो तेव्हा ते कंप्लीट करायला लागतं. तर असं दिवसभर आमचं मस्त हसत खेळत आम्ही कामं करतो. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहे. आता घरी जायचा टाईम झालेला आहे माझा. तर आम्ही जाताना थोडाफार भाजीपाला घेतला, कारण सिन्नरमध्ये संध्याकाळी खूप छान असा फ्रेश भाजीपाला मिळतो. तर मी डेली जाताना इथनंच थोडाफार भाजीपाला नेत असते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.